हाय स्टुडंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक संस्थेला व्यवसाय संस्थेशी रिलेटेड असणाऱ्या सर्व घटकांविषयीच्या ज्या काही त्यांच्या प्रती असणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत या सर्व जबाबदाऱ्यावरती आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय नीतिशास्त्र या घटकावरती आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता व्यावसायिक संस्था समाजामध्ये चालवत असताना ती नीतिशास्त्राने चालवणं अतिशय महत्त्वाचं आहे. या संदर्भात व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना त्यांनी सिलेबसमध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. आता व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना बघण्याच्या अगोदर नीतिशास्त्र म्हणजे नक्की काय संकल्पना आहे हे आपल्याला माहिती असणं तितकं महत्त्वाचं आहे. आता नीतिशास्त्रामधील नीती या शब्दाला शब्दकोशामधील जर अर्थ बघायचा झाला तर नैतिक कर्तव्यातून चांगले काय आणि वाईट काय याच्याशी निगडीत असलेली शाखा असं आपण करू शकतो. आता नैतिक मूल्यांची पद्धत अशी व्याख्या हर्टलने अशा पद्धतीने केलेली आहे की हा जो काही मूळ ग्रीक शब्द आहे या मूळ ग्रीक शब्दापासून तयार झालेला दिसतो आणि ज्याचा अर्थ असा आहे की चारित्र्य, नीतिशास्त्र, योग्य वर्तणुकीच्या तत्वांचा संच किंवा नैतिक मूल्यांच्या पद्धतीचा सिद्धांत की ज्याला आपण नीती या अर्थाने संबोधू शकतो. आता नीतिशास्त्र ही एक सामाजिक शास्त्राची शाखा असलेली आपल्याला दिसून येते, कारण माणसाच्या कृतीशी संबंधित बरोबर आणि चूक, चांगले आणि वाईट, अनुकूल आणि प्रतिकूल, न्याय किंवा अन्याय, कायदेशीर आणि बेकायदेशीर, त्याचबरोबर योग्य आणि अयोग्य अशा सर्व संकल्पनांशी नीतिशास्त्र हे निगडीत असते. व्यवसाय नीती व्यावसायिक पर्यावरणातील नैतिकतेशी निगडीत असते आणि हे काही नियम किंवा मापदंड असताना दिसतात की जे व्यवसायातील सदस्यांचे किंवा माणसांचे वर्तन नियंत्रित ठेवण्याचं कार्य करत असतात. त्यामुळं व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना व्यावसायिक संस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते. आता एथिक्स हा शब्द ग्रीक भाषेतील एथॉस या शब्दापासून आलेला आहे की ज्याचा अर्थ चारित्र्य असा होतो आणि नीतिशास्त्र म्हणजे नियम आणि तत्वांचा असा संच असतो की ज्याच्यामध्ये व्यवसायाने अनुकरण केले पाहिजे. व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमावलीचे पालन केले पाहिजे अशा सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजेच नीतिशास्त्र होय. आता डेफिनेशन मध्ये जर सांगायचं झालं तर बऱ्याच तत्ववेत्यांनी व्यवसाय नीतिशास्त्राविषयी मते मांडलेली दिसून येतात. त्यातील अँड्र्यू क्रेन या तत्ववेत्यांनी व्यवसाय नीतिशास्त्राविषयी आपले मत कशा पद्धतीने मांडलेलं दिसतंय बघा. तर व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये व्यवसायातील अशा घटनांचा अभ्यास केला जातो की त्यांची कार्य आणि निर्णय हे योग्य की अयोग्य याचा शोध घेतला जातो. मुळात व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे काय तर व्यावसायिक नीती व्यावसायिक पर्यावरणातील नैतिकतेशी निगडीत आहे आपण सांगितलं. त्यामुळं माणसाच्या कृतीशी संबंधित काय बरोबर काय चूक किंवा काय चांगले काय वाईट, अनुकूल आणि प्रतिकूल, त्याचबरोबर न्याय आणि अन्याय आणि कायदेशीर आणि बेकायदेशीर किंवा योग्य की अयोग्य याचा शोध घेण्यासाठी किंवा या सर्व संकल्पनांशी निगडीत असलेली संकल्पना म्हणजे नीतिशास्त्र ही आहे असं ते सांगतात. त्यामुळं व्यवसायाच्या सर्व क्षेत्रांमधील व्यावसायिकांचे वर्तन आणि आचरण, त्याचबरोबर समाजाबाबत आणि इतर व्यवसायासंबंधी असणारा प्रामाणिकपणा म्हणजेच व्यवसाय नीतिशास्त्र होय. आता व्यवसाय नीतीला कॉर्पोरेट नीती असं देखील म्हटलं जातं, कारण ती एक व्यावहारिक शाखा किंवा व्यावसायिक नीतीचाच एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये नैतिक तत्वांचे आणि वर्तनाचे परीक्षण केले जाते. आता व्यावसायिक पर्यावरणात उद्भवणाऱ्या नैतिक समस्यांशी ते निगडीत असते. व्यावसायिक नीती माणसांनी आणि संस्थांनी वाणिज्य जगतात कसे वागले पाहिजे याबद्दलचे समीक्षात्मक आणि रचनात्मक परीक्षण नीतिशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळं व्यवसाय नीतिशास्त्राची संकल्पना बघत असताना ही फार मोठ्या प्रमाणात आपल्याला ही संकल्पना सांगता येऊ
शकते. त्यामुळं व्यवसाय नीतिशास्त्राची संकल्पना किंवा संज्ञा पाहून झाल्यानंतर ही संकल्पना 3 गोष्टींवर डिपेंड असलेली आपल्याला दिसते. एक म्हणजे सचोटी, पूर्णत्व आणि न्यायिक. या 3 घटकांवरती व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना डिपेंड आहे. नीतिमान जाहिराती आणि दर्जेदार उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी वाजवी खर्च याकडे सचोटी निर्देशित करत असते. कंपनी त्यांच्याबरोबर व्यवहार करते आणि त्या प्रत्येकाबरोबर त्यांनी शब्द पाळला पाहिजे. म्हणजे सचोटी हा एक मेन मुद्दा नीतिशास्त्रामध्ये आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे पूर्णत्व. आता याचा संदर्भ वचनपूर्तीकडे जातो, कारण प्रथमतः पूर्णत्वाचे नीतिशास्त्र अवलंबित्व व पारदर्शकता आहे. त्याचा आवाका मोठा आहे आणि त्यामध्ये सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांचा समावेश होत असतो. त्यामुळं पूर्णत्व हा एक घटक आपल्याला व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये महत्वाचा समजता येईल. आणि शेवटचा जो काही आहे न्यायिक वृत्ती. आता न्यायिक संकल्पना ही व्यावसायिक व्यवहारामध्ये सर्व लोकांना समानतेची, त्याचबरोबर न्यायाची वागणूक देण्याच्या अत्यंत सरळ सोप्या स्थितीचा उल्लेख करून देते. विकत घेणारे असोत किंवा कर्मचारी किंवा पुरवठादार असोत, व्यवसायाला व्यवहार दोन्ही पक्षांसाठी नफ्याचा किंवा फायद्याचा असणं गरजेचं आहे. त्यामुळे नफा कमवणे शक्य व्हावे, पण तो फसवणूक किंवा कपटी भावनेने मिळवणं गरजेचं आहे असं असत नाही. त्यामुळे न्यायिक वृत्तीनं कोणताही व्यवहार हा व्यावसायिक संस्थेमध्ये होणं गरजेचं आहे. त्यालाच आपण नीतिशास्त्र असं म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपण फक्त नीतिशास्त्र ही संकल्पना स्टडी न करता व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना पाहतोय. त्यामुळं सचोटी, पूर्णत्व आणि न्यायिक या 3 घटकांवरती व्यावसायिक नीतिशास्त्र ही संकल्पना आधारित आपल्याला सांगता येईल. आता व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना सविस्तर पाहून झाल्यानंतर व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली दिसून येतात. आता ही वैशिष्ट्य म्हणजे काय, तर व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना पाहत असताना काही घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि या घटकांच्या आधारावर व्यावसायिक नीतिशास्त्राची काही वैशिष्ट्ये आपल्याला त्यांनी सांगितलेली आहेत. फर्स्ट वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आचारसंहिता. आता व्यवसाय नीतिशास्त्र ही कायदेशीर परिभाषा आहे, कारण व्यवसायाच्या व्यवहारांचे समाजाप्रती आणि इतर व्यवसाय घटकांच्या बाबतीत नियमन करण्यासाठी ती एक विकसित झालेली संकल्पना आहे. त्यामुळं आचारसंहिता ही एक वैशिष्ट्य आपल्याला व्यवसाय नीतिशास्त्राचं सांगता येईल. नेक्स्ट आहे तो म्हणजे नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित. आता व्यवहार हा नीतिशास्त्र ही सापेक्ष संज्ञा आहे. ती देशानुसार बदलत जाते. जसं आपण प्रत्येक देशाची संस्कृती वेगवेगळी जसं म्हणतो, त्या पद्धतीनं नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा जर विचार केला तर प्रत्येक देशाची व्यवसाय नीतिशास्त्र हे वेगवेगळे आपल्याला सांगता येईल, कारण ते समाजातील प्रत्येक घटकाच्या हिताचे संरक्षण करते. ते निरोगी आणि स्पर्धात्मक व्यवसायाचे वातावरण निर्माण करते आणि कल्याणासाठी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे याचे विशेष निर्देश या नीतिशास्त्रामध्ये दिलेले दिसून येतात. त्यामुळं स्वयंनियंत्रण असेल, ग्राहक संरक्षण आणि कल्याण असेल, समाजाला सेवा देणे असतील किंवा सामाजिक घटकांना योग्य वागणूक असेल, इतरांचे शोषण न करणे यांसारख्या गोष्टी या नैतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित असलेल्या आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा जो काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये सामाजिक गटांना संरक्षण देणे. आता सामाजिक घटक कोणकोणते, तर समाजातील ग्राहक वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, छोटे मोठे व्यावसायिक असतील, शासन वर्ग असेल, भागधारक असतील, डेटर्स असतील, क्रेडिटर्स असतील, तर अशा प्रकारच्या विविध सामाजिक घटकांना संरक्षण देण्याचे काम हे व्यावसायिक नीतिशास्त्र चांगल्या पद्धतीनं करू शकतं. कारण व्यवसाय नीतिशास्त्र सर्व व्यावसायिक संस्थांना लागू असते. त्यामुळं त्या लघु किंवा मोठ्या व्यक्तिगत व्यापारी असेल, सहकारी, सार्वजनिक, मर्यादित कंपन्या असोत, या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम हे व्यावसायिक नीतिशास्त्र चांगल्या पद्धतीनं निभावू शकतं. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे मूलभूत आराखडा प्रदान करणे. आता यामध्ये नीतिशास्त्र ग्राहक असेल, कामगार वर्ग असेल, पुरवठादार असेल, भागधारक असेल किंवा प्रतिस्पर्धी असतील, शासन आणि एकंदरीत समाजाला न्याय वागणूक देण्याचा उच्चार करत असते.
ते व्यवसायाच्या व्यवहारामध्ये सचोटी, सारखेपणा, खरेपणा, योग्यता आणि न्याय तत्वांचे संवर्धन करण्यासाठी एक मूलभूत आराखडा प्रदान करण्याचं काम व्यवसायासाठी हे व्यवसाय नीतिशास्त्र आखून देण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्वयंस्फूर्ती. आता स्वयंस्फूर्तीमध्ये व्यावसायिकाने किंवा संबंधित उद्योजकाने व्यवसाय नीतिशास्त्रांचा स्वतःहून स्वीकार करणं महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये सामाजिक असेल, कायदेशीर असेल, सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक मर्यादांची देवाणघेवाण असेल, तर या मर्यादामध्ये व्यवसाय संस्थांनी त्यांच्या व्यवहारांच्या योजना तयार करणं हे अपेक्षित दिसून येतं. त्यामुळं स्वयंस्फूर्ती हा मेन गुण या व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे शिक्षण व मार्गदर्शनाची गरज. आता व्यवसाय चालवत असताना ज्या पद्धतीने शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते त्याच पद्धतीने व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना वापरत असताना एक विशेष कौशल्य किंवा शिक्षण किंवा मार्गदर्शनाची गरज असलेली आपल्याला सांगता येईल. आता व्यवसाय नीतिशास्त्राचा परिचय करून देण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना योग्य ते शिक्षण आणि मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. कारण या नीतिशास्त्राची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी व्यावसायिक अंतर्भूत असणं तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे व्यावसायिक धोरणाची न्यायिक पद्धतीनं रचनाच करण्यासाठी ते व्यवसाय संस्थांना मार्गदर्शन करत असतात. त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे संबंधित संज्ञा किंवा संकल्पना. आता व्यवसायापरत्वे व्यवसाय नीतिशास्त्रात बदल होत असताना तर दिसतात. एका देशामधून इतर देशामध्ये सुद्धा यामध्ये बदल होतात. एका देशात जे चांगले मानले जाते, समजले जाते, कदाचित दुसऱ्या देशामध्ये ते चांगले समजले जात नाही. म्हणजे प्रत्येक देशाची संस्कृती जशी वेगवेगळी आपण म्हणतो त्या पद्धतीनं प्रत्येक देशाची नीतिशास्त्राची संकल्पना सुद्धा ही वेगवेगळी असू शकते, विविध स्वरूपाची असू शकते. तर या बाबतीची कल्पना ही व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये देणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे नवीन संज्ञा. आता व्यावसायिक संस्था जो काही कृतीचा मार्ग अवलंबतात त्यातून कोणत्या अटींची पूर्तता व्हावी हे व्यवसाय नीतिशास्त्र अधोरेखित करत असते. आणि व्यावसायिक धोरणांची न्यायिक पद्धतीने रचना करण्यासाठी ते व्यवसाय संस्थांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं देखील काम करत असतात. त्यामुळं व्यवसाय नीतिशास्त्र ही संकल्पना बघत असताना व्यवसाय नीतिशास्त्राची काही वैशिष्ट्य आपल्याला माहिती असणं हे तितकंच महत्वाचं आहे. आता व्यवसाय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये पाहून झाल्यानंतर व्यावसायिक नीतिशास्त्र ऍक्च्युली व्यवसाय संस्थेमध्ये राबवत असताना काही घटक देखील तितकेच महत्वाचे आपल्याला सांगता येतील. मग याच्यामध्ये विश्वासार्हता असेल, प्रामाणिकपणे सेवा देणे असेल, योग्य पद्धतीनं स्पष्टता राखणे, गुप्तता राखणे आणि इतर नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा योग्य पद्धतीनं वापर कोणत्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे, कोणत्या ठिकाणी न करणं महत्वाचं आहे. तर याविषयी व्यावसायिक नीतीची एक संहिता अवलंबणं किंवा तिचा वापर करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं व्यवसाय नीतिशास्त्राची संहिता नक्की काय आहे आणि त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी टाळणं महत्वाचं आहे आणि कोणत्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे हे या व्यावसायिक नीतीच्या संहितेवरून आपल्याला ते लक्षात येऊ शकतं. त्यामुळे समाजाचा एक मोठा भाग कमी खरेदी क्षमता असणाऱ्या सामान्य माणसांमुळेच बनला आहे आणि त्यांच्या आवडीनिवडी आणि आर्थिक स्थिती यांचा विचार करून ह्या वस्तू पुरवल्या पाहिजेत. व्यावसायिकांनी देऊ केलेल्या वॉरंटी आणि गॅरंटी योग्य असल्या पाहिजेत आणि ग्राहकांना त्याविषयी विश्वास वाटणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मग उत्पादनांची जाहिरात करताना असेल, व्यावसायिकांनी हे पाहिले पाहिजे की जाहिराती सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत नाहीत ना आणि त्यामध्ये प्रतिस्पर्ध्यावर अवाजवी टीका असता कामा नये. या सगळ्या गोष्टींसाठी व्यवसाय नीतीची संहिता वापरणं, तिचा अवलंब करणं हे देखील महत्वाचं आहे. मग व्यवसाय नीतीची संहिता बघत असताना व्यावसायिक संस्थांनी काय केलं पाहिजे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं
आहे. आता व्यावसायिक नीतीची संहिता बघत असताना कोणत्या गोष्टी व्यावसायिक संस्थेनं करणं महत्वाचं आहे, तर व्यावसायिक संस्थेने नियमितपणे कर किंवा इतर गोष्टींचा कर असेल तो शासनाकडे नियमितपणे वेळेत भरणं महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं कामगारांना योग्य मजुरी, भत्ता आणि इतर आर्थिक उत्तेजन देण्याचं काम केलं पाहिजे. उत्पादनाची विश्वसनीयता आणि सुरक्षिततेची खात्री देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या अपेक्षानुसार वाजवी किमतीला मालाचा पुरवठा करणं देखील महत्वाचं आहे आणि ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचा आदर करणं, त्यांना मान देणं, त्याचबरोबर नफ्याचा काही भाग समाजासाठी ठेवणं किंवा वापरणं, या सगळ्या गोष्टी नीतिशास्त्रामध्ये इन्क्लूड होत असतात आणि या सगळ्या गोष्टी व्यवसाय नीतीची संहिता म्हणून त्या संबंधित व्यावसायिक संस्थेनं करणं महत्वाचं आहे. आता नीतिशास्त्रानुसार एखाद्या व्यावसायिक संस्थेने कोणती कार्य करू नये, तर निरोगी स्पर्धा नष्ट करू नये, ग्राहकांना फसवू नये किंवा त्यांची पिळवणूक शोषण करू नये, मक्तेदारीचा वापर करू नये, साठेबाजी किंवा काळाबाजार यांचा आश्रय घेऊ नये आणि विशेष म्हणजे गुप्त किंवा अवाजवी नफा निर्माण करू नये. या सगळ्या गोष्टी या नीतीच्या संहितेमध्ये करू नये या तत्वाखाली इन्क्लूड होत असतात. त्यानंतर कोणत्या गोष्टी व्यावसायिक नीतिशास्त्राचा वापर करत असताना व्यावसायिक संस्थेनं टाळणं महत्वाचं आहे, तर अन्याय स्पर्धा असेल, आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण करणं असेल, उत्पादन, वितरण, किमती इत्यादींवर बरोबरच्या व्यावसायिकांबरोबर करार करून त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणं असेल, तर या सगळ्या गोष्टी संबंधित व्यावसायिक संस्थेने जर नीतिशास्त्राचा वापर करायचं ठरवलं तर या सगळ्या गोष्टी टाळणं महत्वाचं आहे. मग या सगळ्या गोष्टी करत असताना व्यावसायिक संस्थेनं संहितेनुसार कोणत्या गोष्टी स्वीकारणं महत्वाचं आहे, अंगीकारणं महत्वाचं आहे, तर सेवा प्रथम आणि नंतर नफा या तत्वाचा अवलंब करणं महत्वाचं आहे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो या व्यावसायिक तत्वाचा अवलंब करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपला व्यवसायामध्ये न्याय, योग्य आणि मानवतावादी, त्याचबरोबर कार्यक्षम आणि अष्टपैलू कशा पद्धतीनं बनू शकतो या दृष्टीनं वाटचाल करणं, या गोष्टींचा स्वीकार करणं, कार्यांचा स्वीकार करणं आणि त्यांची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी या व्यावसायिक नीतीच्या संहितेमध्ये येत असताना आपल्याला दिसतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे काय किंवा नुसती नीतिशास्त्र ही संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीनं काय आहे, त्याचबरोबर व्यावसायिक नीतिशास्त्रामध्ये इन्क्लूड असलेले जे काही महत्त्वाचे घटक आहेत, सचोटी, त्याचबरोबर पूर्णत्व, न्यायिक याविषयी आपण डिस्कस केलं. व्यवसाय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये असतील आणि व्यवसाय नीतीची संहिता नक्की काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी करू नये, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, तर या सर्व घटकांवरती आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.